आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची आणि माप कशा पद्धतीने घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इंची टेप घ्यायची आहे, शोल्डरच्या साईडकडून इंची टेप सरळ पकडायची आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने। खालचा जो टक्स आहे तो इथे 4चा घ्यायचा आहे, 4 वर इथं मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने अशा पद्धतीने। त्याच्यानंतर साईडने 1-1 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे, इकडच्या साईडने 1 इंच, अलीकडच्या साईडने 1 इंच। आता हे सरळ पद्धतीने ते रेष ओढून घ्यायचं आहे। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर मुंड्याच्या साईडने 3 वर मार्किंग करून घ्यायचं आहे मुंड्याच्या साईडने अशा पद्धतीने। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने सरळ पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता मुंड्याला मी आकार देत आहे। हुकाच्या साईडने पण एक टक्स असतो तो पण इथं टाकून घ्यायचा आहे। हुकाच्या साईडचा टक्स 2.5चा घ्यायचा आहे। हुकाच्या साईडने टक्स टाकल्याच्या नंतर ब्लाउज फिटिंगला खूप सुंदर बसतो, त्यासाठी हुकाच्या साईडने पण टक्स टाकायचा आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेवढी आपण मार्किंग केलेली आहे तेवढाच कपडा पकडून इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। जेवढी मार्किंग केलेली आहे मापा टाकून घेतलेले आहे तेवढाच इथं कपडा पकडायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। खूप सोपी आणि सरळ पद्धत आहे। ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आता इथं स्टिचिंग करता वेळेस प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे व्यवस्थितपणे। जेवढी मार्किंग केली तेवढाच कपडा पकडून इथं स्टिचिंग करायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही, प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कटचा ब्लाउज स्टिचिंग करतो त्यावेळेस प्रिन्सेस कटचा आकार व्यवस्थित आला पाहिजे, फिनिशिंग पण खूप सुंदर आली पाहिजे। अशा पद्धतीने ब्लाउज आपल्याला स्टिचिंग करून द्यायचा असतो। आता इथं डबल टिप मारून घ्यायचं आहे। डबल टिप मारल्याच्या नंतर ब्लाउजची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो पण व्यवस्थित येतो, त्यासाठी डबल टिप मारायची आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर खालचा जो टक्स आहे 4चा घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे शेवटी। तुम्ही इथं बघू शकता खालचा जो टक्स आहे तो प्रॉपर पद्धतीने टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। टक्स व्यवस्थितपणे टाकल्याच्या नंतर प्रिन्सेस कटचा आकार व्यवस्थित येतो, त्यासाठी टक्स टाकणं महत्त्वाचं आहे। इथं तुम्ही बघू शकता फिनिशिंग। प्रिन्सेस कट ब्लाउज ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर खालच्या साईडने आपल्याला पट्टी अटॅच करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता मी तुम्हाला पट्टी पण अटॅच करून दाखवते। ब्लाउजचा लुक छान येतो आणि पट्टी अटॅच करायचीच आहे ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंग करतो। प्रॉपर पद्धतीने इथं मी कपडा घेतलेला आहे अस्तरचा। अस्तरचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे पट्टीचा। ब्लाउजचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने पकडायचा आहे व्यवस्थितपणे। त्याच्यानंतर इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे सरळ पद्धतीने। ज्यावेळेस आपण पट्टी अटॅच करतो त्यावेळेस व्यवस्थितपणे पट्टी अटॅच करायची आहे। आता फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा। आपण ज्यावेळेस फोल्ड करतो त्यावेळेस मधल्या साईडने फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता मधल्या साईडने प्रॉपर पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मी इथं स्टिचिंग करून घेत आहे प्रॉपर पद्धतीने। ज्यावेळेस प्रिन्सेस कटचा ब्लाउज स्टिचिंग करतो त्यावेळेस व्यवस्थितपणे स्टिचिंग करायची आहे, माप व्यवस्थितपणे घ्यायचे आहेत। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। हुकाच्या साईडचा पण टक्स इथं टाकून घ्यायचा आहे, हुकाच्या साईडचा पण टक्स टाकायचा आहे तुम्ही। ब्लाउजचा लुक खूप सुंदर येतो त्यासाठी। त्याच्यानंतर मी आयपट्टी इथं अटॅच करून घेते। आयपट्टी पण मी तुम्हाला इथं अटॅच करून दाखवते।
आयपट्टी अटॅच करता वेळेस आयपट्टीचा कपडा जो आहे तो खालच्या साईडने पकडायचा आहे, ब्लाऊजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे। इथं तुम्ही बघू शकता, नेहमी लक्षात ठेवायचं आहे आयपट्टी अटॅच करता वेळेस आयपट्टीचा कपडा जो आहे तो खालच्या साईडने घ्यायचा आहे, ब्लाऊजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आयपट्टी जी आहे ते वरच्या साईडने असते। तुम्ही इथं बघू शकता, जेवढं मी तुम्हाला सांगत आहे त्याहून तुम्ही बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात बसेल। प्रॉपर पद्धतीने आयपट्टी अटॅच करून घ्यायचं आहे, सरळ पद्धतीने, अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर मी इथं स्टिचिंग करून घेत आहे अशा पद्धतीने। साईडचा जो कपडा आहे तो आता इथं कट करून घ्यायचा आहे, एक्स्ट्राचा कपडा। त्याच्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊजचा लुक तुम्ही इथं बघू शकता। अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग करायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आलेली आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे।